संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी आणि चहाबरोबर तुम्हाला देखील काही ना काहीतरी खायची सवय आहे का? आज मी तुम्हाला आंब्याचा टी केक कसा बनवायचा ते दाखवणार आहे. विशेष म्हणजे हा केक बनवण्यासाठी आपण अजिबात मैदा किंवा गव्हाचा देखील वापर केलेला नाही. त्याचबरोबर अंड देखील वापरलेलं नाही आणि ओव्हनचा देखील वापर केलेला नाही. कढईमध्येच इतका मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी आंब्याचा केक कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे. कोणीही सहज रीतीने बनवू शकेल इतक्या साध्या सोप्या पद्धतीने मी हा केक कसा बनवायचा ते दाखवणार आहे. केकच्या टेक्स्चरवरूनच तुम्हाला समजलं असेल किती मऊ लुसलुशीत आणि जाळीदार केक बनला आहे. चला तर मग लगेचच पाहूया घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने आणि पदार्थांमध्ये आंब्याचा टी केक कसा बनवायचा. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आंब्याचा केक बनवण्यासाठी आज अजिबात मी मैद्याचा वापर करणार नाही किंवा गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करणार नाही. तर आज आपल्याला वापरायचा आहे तो म्हणजे रवा. मेजरमेंट कपचा 1 कप भरून इथे मी रवा घेतला आहे. बारीक रव्याचा वापर केला आहे. तुम्ही जो जाड उपम्यासाठी रवा वापरतो तो वापरला तरी देखील चालेल. कोणतीही घरातली एखादी वाटी घ्यायची, त्याने सर्व पदार्थ तुम्हाला मोजून घ्यायचे आहेत. आज मी तुम्हाला आंब्याचा केक दाखवत आहे, त्यामुळे सर्वात महत्त्वाचा घटक तो म्हणजे आंबा. इथे मी मेजरमेंट कपचा अर्धा कप भरून आंब्याचा गर घेतला आहे. पाणी, दूध, साखर कशाचाही वापर न करता एक आंबा स्वच्छ धुवून घ्यायचा, त्याची सालं काढून तुकडे करून मिक्सरला त्याचा गर बनवून घ्यायचा. आंब्याचे तुकडे मोजाल तर मेजरमेंट कपचा जेवढा रवा घेतलेला तेवढाच 1 कप भरून होतात आणि त्यानंतर त्याचा गर मिक्सरमध्ये फिरवल्यावर बरोबर अर्धा कप एवढा भरतो. आज आपण ह्या केकमध्ये अजिबात अंड्याचा वापर करणार नाही आहोत. एगलेस केक बनवतोय, त्यामुळे मेजरमेंट कपचा अर्धा कप भरूनच आपल्याला दही वापरायचं आहे. दही घेताना आपल्याला रूम टेम्परेचरवरचंच घ्यायचं आहे. म्हणजे जे सर्व पदार्थ आपण वापरणार आहोत ते अजिबात थंडगार घेऊ नका. रूम टेम्परेचरवर असलेलेच वापरायचे आहेत आणि फार आंबट दही वापरायचं नाही. ताजं दही आपल्याला इथे वापरायचं आहे. आता हे तीनही जिन्नस आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. दही आणि आंब्याच्या रसासोबत हा रवा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. एक टीप मी तुम्हाला इथे देईन, ते म्हणजे रव्याचा केक असल्यामुळे रवा फुलून यायला वेळ लागेल. झटपट हा केक तयार होणार नाही. त्यामुळे रवा भिजवणं गरजेचं आहे. कमीत कमी 15 मिनिटं आणि जास्तीत जास्त अर्धा ते 1 तास तुम्ही रवा ठेवू शकता. म्हणजे तोंडात टाकताच विरघळणारा मऊसूत केक तयार होतो. त्यामुळे इथे मी रवा भिजवण्यासाठी झाकण लावून ठेवणार आहे, साधारण अर्धा तासासाठी. इथे अर्धा तास झाला आहे. आता आपण झाकण उघडून बघूया. बघू शकता रवा किती व्यवस्थित फुलून आला आहे. अगदी मस्त असा मऊसूत तयार झाला आहे. आता केक बनवण्यापूर्वी आपण एक पूर्वतयारी करूया. आज आपण केक कढईमध्ये बनवणार आहोत, त्यामुळे गॅसवर मी एक जाड बुडाची कढई ठेवली आहे. त्यामध्ये मीठ असं थोडंसं घालून ठेवलं आहे आणि त्यामध्ये एखादी अशी छोटीशी प्लेट ठेवायची किंवा स्टँडसुद्धा ठेवू शकता. कढई शक्यतो जाड बुडाची ठेवा किंवा एखादं कुकरसुद्धा तुम्ही वापरू शकता. आता गॅस चालू करायचा आहे आणि गॅसची मोठी आच करून झाकण लावून कढई आपल्याला 10 मिनिटं चांगली कडकडीत गरम करून घ्यायची आहे. म्हणजे जसा ओव्हन आपण प्रीहीट करून घेतो त्याच पद्धतीने कढईसुद्धा आपल्याला गरम करून घ्यायची आहे. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपण जो आंब्याचा रस आणि दही यासोबत भिजवलेला रवा आहे, तो संपूर्ण रवा या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे. आता हा केक खाताना अतिशय कोरडा लागू नये, घशाला घास बसू नये आणि मऊसूत केक होण्यासाठी आपल्याला पाव कप एवढं तेल घालायचं आहे. इथे मी सूर्यफुलाचं तेल वापरलं आहे. तुम्हाला तेल घालायचं नसेल तर बटरसुद्धा वापरू शकता किंवा साजूक तूपसुद्धा वापरू शकता. फक्त बटर किंवा साजूक तूप हे विरघळलेलं घ्या. त्यानंतर केकला छान गोडवा येण्यासाठी मेजरमेंट कपचा अर्धा कप भरून साखर घालायची आहे. केक जरी गोड असला तरी यामध्ये अगदी चिमूटभर मी दाखवते एवढं मीठ घालायचं आहे. आता मिक्सरचं झाकण लावायचं आणि हे सर्व पदार्थ आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत. मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर तुम्ही आता ह्याचं टेक्स्चर बघू शकता. जसा मैदा असतो त्याच पद्धतीने गुळगुळीत टेक्स्चर झालं आहे. आता हे संपूर्ण मिश्रण पुन्हा एकदा आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता हा केक छान फुलून येण्यासाठी यामध्ये 1 टीस्पून, एक छोटा चमचा भरून बेकिंग पावडर घालायची आहे आणि छोटा पाव चमचा भरून म्हणजे 1/4 टीस्पून एवढा बेकिंग सोडा घालायचा आहे. सोबतच हे दोन्ही पदार्थ छान ॲक्टिवेट होण्यासाठी यामध्ये 1 मोठा चमचा भरून दूध घालायचं आहे. दूधसुद्धा रूम टेम्परेचरवर असलेलं घालायचं आहे. आता एखाद्या विस्करने किंवा चमच्याने आपल्याला हे सर्व पदार्थ एकजीव करून घ्यायचे.
बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर व्यवस्थित ह्यामध्ये एकजीव झाली पाहिजे अशा रीतीने मिक्स करून घ्यायचं आहे. कढई प्रीहीट होताना आपल्याला ही तयारी करायची आहे, म्हणजे लगेचच केक आपल्याला बेक करता येतो. किंवा ओव्हनमध्ये करणार असाल तर आधी ओव्हन प्रीहीट करायला ठेवा आणि त्यानंतर आपल्याला ही सर्व तयारी करून घ्यायची आहे. केकचं मिश्रण तुम्ही बघू शकता किती घट्टसर आहे, अजिबात आपल्याला पातळसर करायचं नाही. मी दाखवते त्या पद्धतीनेच तुम्ही जर केकचं मिश्रण ठेवलं तर अतिशय मस्त असा फ्लफी केक तयार होतो. आता इथे मी एक चौकोनी आकाराचा बेकिंग ट्रे घेतला आहे, त्याला बटर पेपर लावून घेतला आहे आणि थोडंसं तेल लावून घेणार आहे. तुपाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता किंवा बटर सुद्धा लावू शकता. आता यामध्ये आपल्याला हे आपण जे केकचं मिश्रण तयार करून ठेवलेलं ते घालायचं आहे. कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा बघू शकता कशी रिबीन कन्सिस्टन्सी आहे आणि छान असं घट्टसर मिश्रण आहे. आता हा डबा थोडासा टॅप करून घ्यायचा, म्हणजे त्यामध्ये काही हवेचे बुडबुडे आतमध्ये राहिले असतील तर ते निघून येतील. इथे 10 मिनिटं झाली आहेत. कढई चांगली प्रीहीट झाली आहे. आता झाकण उघडून घ्यायचं आणि आपण ज्यामध्ये केकचं मिश्रण भरून ठेवलेलं तो डबा यामध्ये ठेवायचा आहे. आता मात्र गॅसची आच मंद करायची आणि झाकण लावून मंद आचेवर 35 ते 40 मिनिटं हा केक आपल्याला भाजून घ्यायचा आहे. 25 ते 30 मिनिटाच्या आतमध्ये सारखं सारखं झाकण उघडून बघायचं नाही की केक झाला की नाही. तसं तुम्ही केलं तर केक मध्ये बसू शकतो आणि व्यवस्थित शिजला जाणार नाही. त्यामुळे 30 मिनिटं तरी पूर्ण हा शिजू द्यायचा. इथे बरोबर 35 मिनिटं झाली आहेत. आता मी झाकण उघडून बघते. बघू शकता केकला किती सुंदर रंग आला आहे. 30 मिनिटानंतर एकदा मी झाकण उघडून बघितलेलं, पण केक व्यवस्थित शिजला नव्हता, थोडासा कच्चा होता. त्यामुळे आणखीन 5 मिनिटं आम्ही शिजवून घेतला आहे. आता एखादी टूथपिक किंवा सुरी घालून बघायची आणि अशी स्वच्छ बाहेर येते, म्हणजे केक आपला झाला आहे. आता गॅस बंद करायचा आणि हा डब्बा आपल्याला ओट्यावर काढून घ्यायचा आहे. आता या केकवर आपल्याला एखादा कोरडा कपडा असं झाकून ठेवायचा आहे, म्हणजे वरून केक कडक होत नाही. जोपर्यंत हा डबा पूर्णपणे थंड होत नाही तोपर्यंत अजिबात केक कापायचा नाही. इथे पूर्णपणे केक थंड झाला आहे. झाकण उघडून बघूया. आता केक लगेचच डिमोल्ड करून घेऊया. बघू शकता बटर पेपर लावल्यामुळे आणि ग्रीसिंग केल्यामुळे सहज केक बाहेर पडला आहे. आता बटर पेपर सुद्धा काढून घ्यायचा आणि तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हा केक कापून घ्यायचा आहे. केक कापतानाच तुम्हाला समजलं असेल किती मऊसूत केक तयार झाला आहे. तुम्हाला माझी आजची ही आंब्याचा केक बनवण्याची साधी सोपी रेसिपी कशी वाटली? नेहमीप्रमाणे आवडली असेल तर एक लाईक, शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. ह्यातला केकचा एक पीस मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. पाहू शकता किती मस्त मऊसूत आणि जाळीदार तयार झाला आहे. तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या अचूक प्रमाणामध्ये आणि पद्धतीमध्ये हा केक करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की कळवा. एकदा अशा पद्धतीने आंब्याचा तुम्ही टी केक तयार केलात की लहान मुलंच काय मोठे सुद्धा अगदी आवडीने खातील. डबा लगेचच फस्त होईल, इतका मस्त केक तयार होतो. हा केक मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. कळलंच असेल तुम्हाला टेक्स्चरवरून किती मस्त झाला आहे. तोंडात टाकताच विरघळणारा असा मस्त केक तयार होतो. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.